आम्हाला वाटलं जरा काय तर नवीन घडेल, पण कशाचं काय. महिलांसाठी गाव राखीव झालंच कसं? अरे जाऊ दे, ते काय आपल्या हातात आहे बे. देवाच्या मनात आलं आणि झालं. हे देव माझ्याच मुळावर का उठलाय कुणाच ठाऊक. राजकारण तुझ्या नशिबातच नाही म्हणायचं. ए माझं नशीब मी ठरवणार. राजकारणात उतरले ना, आता माघार घेणार नाही. मग काय पातळ नेसून इलेक्शनला उभारणार काय? मिंच्या दोस्त आहेस ना तू माझा, आहेस ना दोस्त, मग मलाच पातळ नेसून उभं करतोस. फार तसं नव, आपलं गाव महिला राखीव झाले म्हणून म्हटले. ए राखीव असू दे नाही तर राखीव, या गावात फक्त परेश पाटलाचंच राजकारण चालणार. मालक काय ते चहा ठेवू का? ठेव ठेव, ज्या ठेवच तू आता. यांची टकळी ऐकून मेंदू काम करणं झालाय. त्यानंतर जरा तरतरी येते का बघू. काय मिंच्या, चहा पाहिजे, त्याशिवाय चर्चा कशी होणार हा? साखर मीठ घालून चहा कर. नाही, लई गोड खाऊन डायबिटीस होतं म्हणून विचारलं. किती घालू साखर? तुला सांगितलं ना एक डाव चहा कर म्हणून. लय अक्कल पाजळायची सवय लागली तुला. चल निघ. मॅटर सिरियस आहे. आता काय करायचं? तू आमासनी पंचायतीचा मेंबर बनवणार म्हणून ती पार्टी सोडून तुझ्याकडे आलो. आता घर का ना घाट का झालं म्हणजे बरं. तर भंड्या, तो माननीय परेश पाटील असताना कशाला काळजी करताय? नाही, पण महिलाच नसेल तर काय करणार आपण. त्या राणानं वहिनी साहेबांचं नाव सांगितलंय. आता गायकवाड आणि जाधव अशा दोन्ही ताकदी त्यांच्या मागे राहणार. आता काय पारड जड आहे अपोजिट पार्टीचं. किती बी जड असू दे, परेश पाटला समोर हलकच. हा, तरी पार होऊन आलास आणि चांगला जाड जडवून आलास की. सासरवाडीचं जेवण चांगलंच लागलेलं दिसतंय तुला. मिंच्या, हे बघ, तू माझा दोस्त नसतस का नाही तर हितल्याचीच पापड करून टाकला असता तुझा. अरे माझा पापड करून तुझे बोर्ड कोण करणार? मी कोल्हापुरातनं बोर्ड करून आणेन, पण तुझ्याकडनं करणार नाही. हे असं काय करतोस? मी दोस्त आहे ना तुझा. दोस्त आहेस? दोस्त आहेस तू माझा? त्या कलेक्टर ऑफिस मध्ये घसा फाडून फाडून सूर्याच्या नावाने कशाला घोषणा देत होतास? अरे ते चुकून झालं, चुकून. हे बघ, तू माझ्याकडून बोर्ड करून घे. मग बघ मी तुझ्या कशा गोष्टी देत होते. पप्प्याचा विजयाचं, पप्प्याचा विजयाचं. पप्प्याचं नाही रे, परेश पाटलाचा. हा, परेश पाटलांचा बास, विजयाचं. चहा घे आता. घोषणा देतोय. ये तुझी अक्कल काय इरवाळीला गेलती काय? हे असला मिठाचा चहा तुझ्या बाण तर केलता का कधी? तुम्हीच म्हणलं मीठ घालून कर, तरी बीपी होईल म्हणून कमी टाकलंय मी मीठ. तुझा आज जा आधी, चल. आणि परत जर डोळ्यासमोर आलीस तर हाडाचा खुळखुळा करीन आणि अख्ख्या इलेक्शन मध्ये वाजवत बसीन. कुठने हे ध्यान माझ्याच पदरात पडले कुणास ठेव. कर म्हटले की केलं. स्वतःची अक्कल वापरायचीच नाही. मिंच्या, हे बायका जास्त शिकलं की असं होतंय. बेश, पप्प्या तुला असाच उमेदवार पाहिजे, तू जे सांगल ते ऐकणारा. हं? हे बघ, आता तुला उभा राहता येत नाही ना, मग वहिनीच नाही उभा कर. म्हणजे कसं, गायकवाडांच्या वहिनी विरोधात पाटलांच्या वहिनी. कसं? ही भारी आयडिया. अरे पण राजकारण काय बायकांच्या बसची बात नाही. अरे वहिनी नुसत्या नावाला, रिमोट तुझ्याच हातात ठेव की. एवढी तयारी केलेली वाया जायला नको. पप्प्यादा तू कर उभा वहिनीला, दुसरा काय पर्याय नाही आपल्याकडे. वय वय, काय वाटेल ते उद्या उमेदवार निवडून आणायचा. हा, बरोबर आहे का नाही? हा, चला चला. सुरके, बस. उठ. बस. उठ. पुढे पुढे हात जोड. नजर सरळ ठेवायची. बस 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 बस. आपल्या संघर्ष पॅनेलचा उमेदवार ठरला सुरेखा परेश पाटील. बरोबर आहे पप्प्याचा.
हे घे, तू वर जा, आम्ही येतो. हो जरा शांती नाही का उगा भडकाभडकी करू नका. मी काय तुम्हाला भडकू वाटते? सूरज भाऊजींना बोलवा. सूरज सूरज हो तसं तुम्ही भडकणारातला नाही सर, पण तरी सांगून ठेवलं. मी म्हणले ना सूरज भाऊजींना बोलवा. होय बोलवा. सूरज काय झालं का ना बोल की म्हणता काय झालं इकडे? अरे गावात काय वावड्या फिरायला? कसल्या वावड्या? त्या अंजलीबाईंनी फॉर्म भरला म्हणून. हा ते होय राणादा, अरे जरा घोळच झाला. अरे आबा मला म्हणलं सुनबाईचा फॉर्म भर, मला वाटलं अंजली वहिनींचा, मी भरून टाकला. पण असा कसा भरला? हो आबा म्हणलं पण भर पाहिजे तरी विचारा आबाच नाही. आबा इकडे या, इकडे या. आबा माझी काय चूक आहे का याच्यात? ते फॉर्मचं नाही काय साहेब, मास्तरीन आणि राणादा घरी आलेत. सन्निदासने फाईलावर घेतलंय. काय? हा बर तू जा खाली. काय काय होतं ते कळव जरा आम्हाला. हा पण आबा, जर माझी इच्छाच नाही तर तुम्ही फॉर्म कसा भरला? अगे सूरजने गोळ घातलाय. मला बी त्यानं फॉर्म भरल्यानंतर कळलंय. काय सूरज? होय बहिणी, ते जरा माझ्याकडनं घोळ झाला. अजिबात नाही. आबांनी सांगितल्याशिवाय तुम्ही असं करणारच. ताईसाहेब, हा हा यो समजा डाव साहेबांचा आहे असं म्हणते मास्तरीन. आम्हाला माहीतच होतं. आमच्या नवऱ्याच्या डोसक्यात कुठली आल्या म्हणा एवढी अक्कल. मामांजीच राजकारण करायलेत आमच्यावर. तुझा काय काय होतं ते कळव आम्हाला. हा वय, आबा मला खरंच निवडणुकांमध्ये इंटरेस्ट नाहीये. हो वहिनी, फॉर्म भरून झालाय हो, आता नाही म्हणू नका. अरे काय नाही म्हणू नका सर. मी वहिनीसने शब्द दिला त्याचं काय? त्याचं काय? त्या खोटाडीला दिलेल्या शब्दाचं तू म्हणायला घेऊ नकोस राणादा. असं कसं? खरं सांगायला लागलोय मी, तू टेन्शन घेऊ नकोस त्याचं. बरं राणा, अरे अख्ख्या गावाची इच्छा आहे अंजलीने सरपंच व्हावं. आपण जरा विचार करायला पाहिजे. हो आबा, पण मी वहिनीसने शब्द दिलाय त्याचं काय? आता गावापेक्षा तुझा शब्द प्यारा झाला काय? पण आबा, तुम्ही माझ्या मनाविरुद्ध मला राजकारणात उतरवता हे योग्य आहे का? अंजली अगं वाईट काय त्यात? गायकवाड घरानं आजपर्यंत जनतेच्या आणि गावच्या भल्याचा विचार करत आलंय. आता तू त्याच गायकवाड घराण्याची थोरली सून आहेस. तूच आपला समाजसेवेचा वारसा पुढे चालवायला पाहिजे का नको? ताईसाहेब, अव मास्तरणीला थोरली सून म्हणून सरपंच व्हायला सांगायला साहेब. म्हाताऱ्याच्या अंगात कळ आहे समधी. पण ह्यो एक करल तर आम्ही दोन करू. राजकारण कसं खेळायचं हे आम्हाला बी चांगलंच माहिती. तू जा, तो ठोकळा काय म्हणतोय ते बघ जरा नुसतं जा. पण मला आधी वहिनींसंगत बोलायला पाहिजे. तुम्ही घ्या बोलून, पण मी निवडणुकीला उभी राहणार नाहीये हे नक्की. हो वहिनी, हवाय का की? मी आधी वहिनींसंगत बोलतो, मग बघू. आता काय बोलायचं याच्यात? ताईसाहेब, राणा दे आले तुमची समजूत काढाय. आजच्या बाद दाद देऊ नका. सरपंच तुम्हीच बनाय पाहिजे. हा ताईसाहेब, 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 अहो बघा राणादा, ताईसाहेब काहीच बोले ना झालं. जणू काही त्यांची दात खिळीच बसली.
लई मोठा झटका बसल्यावर कशी दातखिळी बसत्या तशी त्यासनी घरातल्या समद्यांनी फसविलागत वाटायलंय. नाही तसं काय नाही. मी आम्ही तेच सांगितलं पण त्यांच्या मनाला पटनच झालंय हो राणादा. सरपंचकीच्या इलेक्शनला उभं राहणार म्हणून किती स्वप्न रंगवत होते त्या, पण आता बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला बघा समजा. मला लई काळजी वाटाली हो राणादा. वहिनी तुम्ही समजताय तसं काय बी नाही. वय राणादा मी आम्ही हेच सांगत होते पण बायकोसाठी तुम्ही त्यासनी फसविला असं वाटायलंय बघा ताईसाहेबांनी. वहिनी जे झालं ते नाही व्हायला पाहिजे होतं. पाहिजे तर मी माफी मागतो, पण असं बोलणं टाकू नका हो. मी आम्ही हेच समजावलं पण ऐकणच झालं बघा. अंजली ताईंनी मुद्दामून इलेक्शनचा चान्स काढून घेतला असं वाटायलंय हो ताईसाहेबांनी. अहो यात अंजलीबाईंचं कायच नाही. यो समजा आगाऊपणा सूरजनं केलंय. उलट अंजलीबाईच म्हणाल्यात की मला इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून. अहो वहिनी बोला की काय तर. मी आम्ही कवाधरनं हेच सांगायला पण ऐकणच झाल्यात होत्या. डॉक्टर्सनी बोलूया काय? नाही नाही डॉक्टरांचं काही नाही ते इलेक्शनच आहे वय. हा खरं तर वहिनीच उभं राहणार होत्या पण अंजलीबाईंचा फॉर्म भरला. आता काय करणार वहिनी? अहो झालेली चूक पदरात घ्या की. घेशील ना बा? आता तुम्हाला ओके म्हणल्यावर चालतंय. कसं ओके असेल? एवढा मोठा विश्वासघात झालाय आमचा राणा भाऊजी, कसं ओके असेल हो? बाकीच्यांचं सोडा पण आज तुम्ही बी तुमचा शब्द मोडायलाय. दुनिया इकडची तिकडं झाली तरी बी चालतंय पण तुम्ही आम्हाला कधी बी फसवणार नाही असं सांगितलं होतं पण आज तुम्ही आम्हाला फसवलं राणा भाऊजी, फसवलं. अहो वहिनी नाही, मी नाही फसवलं तुम्हाला. अहो फसवलं नाही तर काय केलंय राणा भाऊजी? भावाच्या नात्यानं तुम्ही आम्हाला वचन दिलं पण आज ते तुम्ही मोडायलाय म्हणजे फसवणूकच झाली ना. बघ हे बघा राणा भाऊजी, तुम्हाला बायकोलाच उभं करायचं होतं तर तसं सांगायला पाहिजे होतं. आम्ही स्वतःहून माघार घेतली असती. वहिनी अंजलीबाईंच्या मनात तसं काय बी नाही. उलट त्याच खाली आबासने विचारायला की नाही म्हणलं तरी फॉर्म का भरला म्हणून. अहो खरंच त्यासनी उभं नाही राहायचंय. मग का बळजबरी करायलाय त्यांच्यावर? त्यांच्या मनातच नाही तर मग आमचा फॉर्म का भरला नाही? अहो वहिनी ते सूरज चूक करून बसला. मग आता चूक सुधारायला सांगा आणि आमचा फॉर्म भरायला सांगा. आता अंजलीबाई उभं राहणार नाही म्हणल्यावर तुमचाच फॉर्म भरायला लागणार. ते नाही उभं राहणार. जाऊबाई इलेक्शनला उभं राहणार नाहीत असं त्यासनी आम्हाला लिहून द्यायला सांगा. अहो वहिनी लिहून कसलं पाहिजे? तुम्ही आत्ता खाली चला, प्रत्यक्षात त्यांच्या तोंडू नाही का? चला. नाही, त्यांनी लिहून दिल्याशिवाय आमची खात्री पटायची नाही. वहिनी घरातल्या घरात कशाला लिहून पाहिजे? विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवला आणि आमच्या नवऱ्यानंच आमचा घात केला. आता परत रिस्क नाही घ्यायची आम्हाला राणा भाऊजी. राणा भाऊजी, खरंच जर जाऊबाईंच्या मनात इलेक्शनला उभं राहायचं नसेल तर त्यांनी आम्हाला लिहून दिलंच पाहिजे. राणा भाऊजी तुम्ही सांगा, आमच्या समाधानासाठी लिहून द्यायलाच पाहिजे. एवढं करशिला ना बा आमच्यासाठी? तुम्हाला करायलाच पाहिजे. करशिला ना बा? चालते. चला.
मुद्दामून केलं, चुकून झालं हे सोड अंजली. का केलं याचा विचार कर. अगं तुझ्यासारखी सुशिक्षित माणसं राजकारणात पाहिजेत. मी जरी सुशिक्षित असले तरी मला राजकारणाचा अनुभव नाहीये आणि मला जमणारही नाही ते. अगं पहिल्या फटक्यात कुणाला जमत नसते, म्हणून त्या वाटेला जायचंच नाही का. हळूहळू अनुभवाने माणूस तयार होत जातो आणि आम्ही आहोतच की तुझ्या संकट. वय वहिनी, अहो अनुभवाची काळजीच करू नका तुम्ही. तुम्हासनी जिंकून द्यायची जिम्मेदारी माझी. प्रश्न जिंकण्या हारण्याचा नाहीये भाऊजी. राजकारण वाईट असतं, नैतिकता नसते, माणसं नको ते ठरायला जातात. म्हणून तर राजकारणात चांगली माणसं पाहिजे. आमच्याकडे बघ, आम्ही आजवर कुठली नैतिकता सोडलीये. आपलं विचार आणि संस्कार पक्क असलं म्हणजे कुणापुढं वाकावं नाही लागत. खरंय, पण मला या सगळ्यात नाही पडायचं आबा. माझा फॉर्म मागे घ्या. वहिनी ठीक आहे, तुझ्या मनात नसेल तर आपण फॉर्म कॅन्सल करू. मला वाटतं तू गावाचा एकदा नीट विचार करावास आणि मग बघू काय करायचं ते. कारण सुनबाईंच्या हाती सत्ता जाणं गावाला परवडणारं नाही. हो, पण मलाही माझं शिकवणं सोडायचं नाहीये. बघा वहिनी, अंजलीबाई स्वतःच तयार नाहीत इलेक्शनला. पण आम्ही हे खरं कशावरनं मानायचं? आबा उद्या माझा फॉर्म कॅन्सल करणार आहे. कशावरनं? खरं तर आधी आमचं नाव डिक्लेअर झालतं, पण आमच्या नवऱ्यानं आमचा घात केला. आता तुम्ही करणार नाही हे कशावरनं? ते काही नाही, आम्हासनी तुमच्या सही निशी लिहून द्या कागदावर. ए काय स्क्रू ढिला झाला काय तुझा? लिहून कशाला पाहिजे? आमच्या मनाच्या समाधानासाठी. ठीक आहे, मी देते तुम्हाला लिहून. वहिनी याच्यावर असं लिहून द्या, मी इलेक्शनला उभी राहणार नाही, माझ्या जाऊबाई उभं राहत्याल आणि मी त्यांना पूर्ण सपोर्ट करन. आणि खाली तुमची सही. अंजलीबाई, वहिनी सांगते तसं लिहून द्या. ना ह्यो काय खुळापाना. अहो आबा, मी वहिनीसनी शब्द दिलाय.